नमस्कार पब्लिक, तर मी तुमचा लाडका हवी तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचे हृदयापासून स्वागत. करूया आजच्या नवीन ब्लॉगची सुरुवात. तर आपल्याला आज जायचं आहे पवनच्या इथं. पवन म्हटला की लई दिवस झाला तू आला नव्हता आपल्या शेडवर, तर पवनच्या इथं जाऊन शेडवर एकदा भेट देऊ. तर चला पब्लिक, आपण जाऊ तर मग पवनकडे. पण जाता जाता आपल्याला काका दिसले पाळी हाणताना, आणि तेवढ्यातच आज आमच्या गावामध्ये सध्या पाण्याचा वर्षाव चालू आहे. तर काकाशी भेटूता, दोन गोष्टी बोलूता आणि निघूता पुढी. तर काका पाळी घालताना उभं टाकले. काकाला म्हणलं थांबा जरासं, काकाला दोन गोष्टी बोलूच. काका, कापूस खूप छान दिसला आता. तर तुम्ही गेल्या वर्षी कोणती सरकी लावली होती? 70-67 लावली. तिला रिझल्ट आला का नाही? नाही नाही, आणि आता ह्या वर्षी हे लावलेले ते रिझल्ट येईल का 100%? आता बघत लावून बघितलंय. आता ते दुकानदाराच्या सल्ल्याने घेतलं का तुम्ही तुमच्या याने घेतलं? नाही, आपापल्या सल्यान घेतले. तर काका, ही सरकी कोणती लावली तुम्ही? राशी 659. 659 लावली का? आणि समजा हे आता हे रान किती आहे? हे रान 30 गुंठे. 30 गुंठे आहे का? तर तुम्हाला ते फुटा किती रुपयाला भेटला? 900 रुपयाला. काका, किती फुटा लावली तुम्ही? हे 4 फुटा लावली. 4 फुटा. समजा याला कोणती पद्धत म्हणतात? पट्टा पद्धत. तर रुंदीला किती समजा? रुंदीला 2, 4x2. 4x2 समजा. पण लेट आलो त्याच्यामुळं जरा काकाचं आवरलं काम. तर काका, काय बोलताल का तुम्ही? पुढच्या बोला. वर्षी जरासे लवकर हवी, पुढच्या वर्षी लवकर आहे. हा, तुला अजून माहिती देतो. ठीक आहे. धन्यवाद काका, दिलेली माहिती आम्हाला पुरेपूर चांगली वाटली आहे. तर मग आता निघूत आता पवनच्या भेटीला. तर आता निघताच बंटी आला. बंटी म्हणला मी येतो तुझ्या संग, माझे काम पण शेतीतले आवरलेत. बंटीने ह्या वर्षी हळद किती लावली? बंटीने ह्या वर्षी एकरभर हळद लावली. मला उगं ना हळद उत्पादक म्हणतात. चल मग बंटी, आपण निघूत पवनच्या इकडे आता. हो चल. बंटी, घे गाडी आहे. बरं भाऊ चल. जाऊ ता. सध्या पवन वाट बघायला आहे आपली. पवन बिन्याचा आपल्याला गुरुगा कोणी. नाही, आपलं जरा जाण्याचं लेट झालं त्याच्यामुळे आपल्याला जास्त काय माहिती भेटली नाही. तर बघू ता, पवनच्या इकडे जाऊन अजून माहिती आपण काढू ता. तर आलो आता भाऊच्या आखाड्यावर, पवन भाऊच्या आखाड्यावर. बघू शकता तुम्ही, भाऊनं सध्या पावसाळ्यामुळं गोळीसुद्धा स्टॉक केलेला आहे. आणि भाऊकडं सुद्धा आपल्या जर्मन शेफर्ड आहेत. बघा भाऊचा आखाडा. तर हाय पवन, बोला, काय म्हणता? तर जरा आमच्या पब्लिकला तुझ्या गोट्याविषयी जरा माहिती दे. तुझ्याकडे हरकत किती नाही, देऊन टाकू. गाय आहे? तुझं जे नियोजन आहे डेलीचं? काय हरकत नाही, माहिती देऊन टाकू. चला. हो. तर बंटी, तू काय कर फोन. तर फोन आता शेडमध्ये तुझ्या गाय किती आहेत? गाय आपल्या शेडमध्ये आता सध्या 7 आहेत. 7 आहेत का? दुधाच्या आहेत का सगळ्या? कशा काय दुधाचे आहेत, काय गाभण आहेत. असं का? तर तू एक गाय किती रुपयाला घेतली समजा? एक गाय आपण आणली होती तरी पण 85,000ला. 85,000 आणली. कुठून आणली होती? ती आणली होती आपण लोह्याहून आणली होती. आणि पहिल्यांदा समजा तू कधी व्यवसाय तुझा चालू केलास? व्यवसाय झाले 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले का? 2 वर्षामध्ये म्हणजे सुरुवातीला तुझ्याकडे किती गाय होत्या तेव्हा? सुरुवातीला आपल्याकडे 2 गाय होत्या घरी. असं का? ते पण शेतामध्ये आकडा नव्हता आपला. तेव्हा समजा घरी सगळं नियोजन केलं होतं? घरी समजा नियोजन होतं. बरं. आता सध्या चाऱ्याचं नियोजन कसं आहे तुमचं? आता चाऱ्याचं नियोजन 20 गुंठे गजरा आहे आणि बाकीचा काय गुळी वगैरे आहे ना. असं का? तर एक टाइम काय टाकता तुम्ही? एक टाइम संध्याकाळ हिरवी वैरण टाकायची गजरा, हा. आणि सकाळच्याला गुळी टाकून द्यायचं. असं का? आणि खुराक कसा ठेवत असता तुम्ही तसा? खुराक प्रति 10 लिटर जर गाय असली, 10 लिटर जर दूध देत असली तर त्या गायला प्रति 3 किलो सुग्रास एका टाइमला चारायची. 3 किलो का? हा. सुग्रास मध्ये समजा नुसते सुग्रास चारता का? मधात पेंड काय? पेंड नाही, काय कॅल्शियम टाकायचं त्याच्यामध्ये थोडं. सकाळी कॅल्शियम सुद्धा टाकता तुम्ही? आणि रात्री समजा खुराकामध्ये रात्री पण टाइम तुम्ही मिनरल मिक्सर टाकत असता का? हो, एक टाइम मिनरल मिक्सर. बरोबर. या आपण पवन भाईच्या एकदा काय बघू ता. तर तुमचं जे शेड आहे ते किती बाय कितीच आहे? हे शेड आहे 30x50 सध्या. 30x50 शेड आहे का? आणि ह्या खाली मॅटा टाकल्या ते किती बाय कितीचे आहेत? या 6x4च्या मॅट आहेत.
6x4च्या मॅटी आहेत का? हो. आणि किती रुपयाला भेटल्या तुम्हाला? ही एक मॅक 2500 रुपयाला भेटली आणि 2 वर्षाची गॅरंटी आहे त्याच्यामध्ये. आणि कोण्या कंपनीच्या आहेत? या मॅटी आहेत सह्याद्री कंपनीच्या. सह्याद्री कंपनीच्या का? हा, सह्याद्री कंपनी. बरं बरं. तर तुमचं आता समजा लाईट गेली तर तुमचं कसं नियोजन असते पाण्याचं? लाईट गेली तर आपल्या जो सोलार आहे आणि लाईट आली तर मोटर पण आहे आपल्या विहिरीवर. बरं बरं. आता तुमच्याकडे सध्या किती 7-8 गाय मुले का तुम्ही? हो, 7 गाई आहेत 7 ना आपल्यापाशी. गाय आहेत. तर तुम्ही आता जे कसं दूध काढताल तर समजा 7 गायचं हाताने काढता का मशीन? नाही, आपल्यापाशी मशीन अवेलेबल आहे ना आता सध्याच्याला. कोण्या कंपनीची मशीन आहे? मशीन आहे आपल्या जो गोदन कंपनी. गोधन कंपनीची. हा, गोदन. रेट सांगा आमच्या पब्लिकला. तर रेट आता सांगायचं म्हणजे याच्यामध्ये सर रेट सांगायला गेलं तर आता डबल पॉवरची मशीन आहे ही आपली. सिंगल पॉवरची जर घेतली तर ही पडती 37,000ला आणि डबल पॉवरची जर घेतली तर ही पडती 47,000. समजा आता हे लाईटवर आहे सध्या. आता सध्या लाईटवर सर मोटर पण आलेली आहे आणि इंजिन पण आहे, दोन्ही अवेलेबल आहे सध्या हिला. असं का? समजा लाईट गेली तर इंजिनवर करू शकता. हो, लाईट गेली जेव्हा लाईट आहे तेव्हा मोटरवर चालवायची. मोटर चालू. आणि समजा आता याला 1 लिटर तुम्ही पेट्रोल टाकलं तर 1 लिटर जर पेट्रोल टाकलं तर सर आपल्या 2 टायमाचं जवळपास 40 लिटर दूध निघते. तर अर्धा लिटर जर तेल टाकलं मधात तर 4 दिवस कम्प्लीट चालतं इंजिन. आणि याला समजा आट्याचं वॉशिंगचं सुद्धा आलेलं आहे. हो, वॉशिंगचं पण आहे ना त्यामध्ये. बरं. आणि आता याला बकेट किती आले एकदा सांगा? बकेट सर सध्या एकच आलेला आहे. जर आपल्याला जर जास्ती पशु वाढले, आपल्या गाई जर जास्ती वाढल्या तर 2 पण बकेट आपण मशीनला लावू शकतो. कारण डबल पॉवरची आणि डबल बकेटची मशीन आहे ही. असं का? तर समजा आता हे किती मिनिटामध्ये दूध निघते एका गाईची? एका गाईचं दूध निघतंय 3 मिनिटामध्ये. 3 मिनिटामध्ये एका गाईची दूध निघते? हो, 10 लिटर. 10 लिटर समजा. बरोबर, ठीक आहे. तर गाई म्हणल्यावर आता तुमच्याकडे कटर सुद्धा आहे, तर एकदा कटरची आम्हाला माहिती द्या. चला ना सर, दूध ना. कटर पण आपले दोन्ही पण आहे, इंजन पण आहे आणि मोटर पण आहे. असं. हा. तर किती रुपये तुम्हाला भेटले कटर? कटरचं आपण आणलेलं आहे 23,000ला हां. आणि इंजन आपण सो खर्चातून बसलेला आहे. समजा कटर संग हे इंजिन आलं नाही, हा, इंजन आलं तर नाही. इंजिनला किती रुपये खर्च लागला? इंजनला टोटल फिटिंग करण्यासाठी 10,000 रुपये लागले. 10,000 रुपये लागले समजा. हो, फिटिंग सगळं. समजा स्टार कंपनीचं कटर आहे. हां. आणि समजा ब्लेड किती ब्लेड आले? 3 ब्लेड्स आहे. बारीक कटाई करते 3 ब्लेड असल्या, 2 ब्लेड असल्या थोडी मोठी कटाई राहते. बघू शकता तुम्ही, खूप बारीक चारा झालेला आहे. तर तुम्हाला काय वाटते की समजा आता नवीन व्यवसायाने जे नाही चालू केलाय गायचा, तर त्यांच्याकडे किती लिटरवाली गाय असली पाहिजे? कमीत कमी त्यांच्याकडे 10 लिटरच्या पूर्वी गाय पाहिजे तर हे व्यवसाय बरोबर खाते समजा. तर याची अलीकडे असले तर खुराकामध्येच जाईल. खुराकामध्ये जाईल. थोडंफार मेंटेनन्स निघालं तर काय होणार. तर तुम्ही फारच गडबड करू नका गाय आणण्यासाठी. पहिल्यांदा एक आणा, तिच्यात काय उरते का नाही ते बघा, पण मग नंतर दुसरी आणायचा प्रयत्न करा. आणि तेवढ्या गडबड करू नका की जास्तीत जास्त गाय आणावं का आपण. पहिल्यांदा समजा आपण 3-4 एकदाच गाय आणल्या तर आपल्याला 3-4 समजा नियोजन ते लागणार नाही. तर नियोजन नाही लागणार. चाऱ्याचं वगैरे खुराकाचं सांभाळ कसा करा. तुम्ही म्हणताल की समजा एका गायपासून आपण सुरुवात केली पाहिजे. एका गायपासून आपण सुरुवात केली पाहिजे. कमीत कमी 1-2 महिन्यानंतर दुसरी गाय आणली पाहिजे. जर गडबड केली तर चाऱ्याचं नियोजन नाही लागणार आपल्याला. हो ना. आधी आपल्याला चाऱ्याचे नियोजन लावावं लागेल, शेडचं नियोजन लावावं लागेल, हा ना. आणि नंतर आपल्याला काय आणावं लागेल. हो ना, बरोबर आहे असं. तुमचं. ठीक आहे. चालतंय. आताच पवन माहिती दिलेली खूप चांगली वाटली. आणि युवा उद्योजकांना बघण्यासाठी आपल्या चॅनलवर खूप काही असतं. तर तुम्ही बघू शकता पवननं एका गायपासून सुरुवात केली होती. तर पवनकडे आता सध्या 7 गायी आहेत. तर पूर्ण HF गायी आहेत. तर पुस्तकी ज्ञानच काही कामाचं नसतं. तर सगळ्या क्षेत्रामधलं ज्ञान माणसाला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता पवनचे आता 7 गायी आहेत. तर पवन भविष्यातसुद्धा गाय वाढवल, अशीच मेहनत करल. यश येवो पवनच्या वाट्याला. ईश्वर चरणी प्रार्थना करतो. तर पवन धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल आमच्या पब्लिकला. काय हरकत नाही सर, या अशीच माहिती देऊ तुम्हाला. ठीक आहे चालतंय. तर पवनला केलं बाय बाय. तर निघू आता घराकडे. तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, फॉलो, शेअर नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.